माझ्या लाडक्या लेकाचा वाढदिवस होता आणि तो आम्ही एवढ्या छान पद्धतीने साजरा केला. विशेष म्हणजे त्याच्या या वाढदिवसाला त्याचे आजी, आजोबा आणि पूर्ण फॅमिली माझी सोबत होती. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मिनी हजारे. स्वरा इथं आलेली आहे. हाय करो. तर स्वराजचे जे 5 बड्डेचे गिफ्ट आहेत ते आम्ही रात्रीच पॅक करून ठेवलेले आहे. आणि आता तो उठायच्या आता आम्हाला त्याला छोटीशी एक सरप्राईज पार्टी द्यायची आहे. त्याच्यासाठी आम्ही तयारी करत आहे. तुम्ही बघू शकता. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी की दुनिया. तर कसे आहे तुम्ही? होस्ट तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर स्वराजचा आज वाढदिवस होता. तारीख होती 15. आज त्याचे आजोबा पण येणार होता आणि स्वरा आदल्याच दिवशी 14ला आलेली होती. तर आम्ही ना त्याच्या बड्डेचं डेकोरेशन करत होतो आणि स्वराज मस्तपैकी झोपलेला होता. आता तो उठायच्या अगोदर आम्हाला पटापट हे सजून घ्यायचं आहे आणि मग आपण त्याची रिॲक्शन बघूया. तर कंटिन्यू बनून राहा तुम्ही पण. तर चला. तसं तर आम्हाला रात्रीच करायचं होतं, परंतु रात्री वेळ भेटला नव्हता, म्हणून सकाळी आम्ही पटकन उठलो आणि त्याला झोपीतच राहू दिलं. हा एक पेपर घेतला होता आणि त्याच्यात मस्तपैकी फुलाच्या पाकळ्या, चॉकलेट्स टाकले होते आणि हा बांधून ठेवला होता. अजून भरपूर काही करायचं होतं, पण वेळच पुरला नव्हता. आणि हे जे आहे ना, आम्ही हे दरवाजाच्या वर लटकून ठेवलं होतं, म्हणजे तो आला की त्याच्या अंगावर मस्त फूल, पाकळ्या आणि चॉकलेट खाली पडणार होते आणि आम्ही त्याला सरप्राईज गिफ्ट देणार होतो. त्याचा हा 5वा वाढदिवस होता, म्हणून मला त्याला सरप्राईज गिफ्ट 5 द्यायचे होते. आणि स्वराचा पण जेव्हा 10वा वाढदिवस होता ना, तेव्हा मी त्याला 10 गिफ्ट दिले होते. आणि खरंच खूप छान वाटते जेव्हा आपल्या मुलाचा वाढदिवस असतो आणि त्याचा वाढदिवस माझ्या म्हणजे शेवटपर्यंत लक्षात राहणार. कारण मी वारंवार सांगत असते की तो आहे म्हणून आमची एवढी परिस्थिती पालटली. कारण तो आम्हाला खरंच खूप म्हणजे खूप लकी लागलेला आहे. जे लोक माझे सुरुवातीपासून व्हिडिओ बघत असतील ना, त्यांना माहिती आहे की आधी परिस्थिती आमची काय होती आणि आता स्वराजचा जन्म झाला तेव्हापासून किती परिस्थितीमध्ये सुधारणा झालेली आहे. म्हणजे त्याने आमचं पूर्णपणे नशीब पालटून टाकलेलं आहे. आणि त्याचा हा 5वा वाढदिवस मला खूप छान पद्धतीने साजरा करायचा होता. म्हणून मी कॅटरर्स पण बुक केलेलं होतं, डेकोरेशन पण बुक केलेलं होतं. आणि कारण कसं आहे, मग आपण जर घरी स्वयंपाक करत बसलो आणि एक तर पुण्यात मी नवीन असल्यामुळे मला काहीच माहिती नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलं होतं की आपण कॅटरर्सवाल्यांना ताटाप्रमाणे जेवण देऊया. कारण आता 6-7 महिन्यानं अजून माझ्या इथं मोठा कार्यक्रम आहे, तो म्हणजे घराच्या वास्तुशांतीचा. तर तेव्हा मी प्रयत्न करणार की मी सगळ्यांना बोलावणार. परंतु यावेळेस जेवढे माझे फॉलोअर्स होते त्यांचे पण मला मेसेज सुरू होते की ताई आम्हाला यायचं आहे, यायचं आहे. पण मला हे पडलं होतं की कोणाला बोलवून कोणाला नाही, कारण ओळखच तेवढी होती. तर त्याच्यासाठी मग आम्ही अशा पद्धतीने ना हे लावलेलं होतं. आणि स्वराज जेव्हा येणार तेव्हा याच्यातून मस्तपैकी फुलं वगैरे पडणार होते. बाकी तुम्हाला आमची ही आयडिया डेकोरेशनची कशी वाटली ना, ते कॉमेंट बॉक्समध्ये मात्र नक्की सांगा. नंतर आमचं इथं सजवणं झालं. नंतर आम्हाला हॉलमध्ये मस्त आणि एकसारखे ना 5 गिफ्ट मी ठेवून दिलेले होते. आणि फायनली आता स्वराजला उठवायची वेळ झालेली होती, कारण त्याला शाळेत पण जायचं होतं आणि शाळेत पण त्याचा केक कट करायचा होता. तर पटापट मी स्वराजला उठवायला गेली, तसा तो उठत नव्हता. आणि मी त्याला सांगितलं की तुझ्यासाठी आम्ही डेकोरेशन ठेवलेलं आहे. आणि नंतर आल्या तिच्या अंगावर मस्तपैकी फुलं, चॉकलेट्स पडले आणि तो नाही गिफ्ट बघून एवढा आनंदित झाला. तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघू शकता. आणि सगळ्यात जास्त जेव्हा त्याला चॉकलेट दिसलं ना, डेअरी मिल्कचं, ते बघून तर जास्तच तो आनंदात झाला होता. आणि एक छोटंसं असं सरप्राईज गिफ्ट आम्ही त्याला दिलेलं आहे, जे की तुम्ही बघत आहे. तर तुम्हाला हे डेकोरेशन वगैरे कसं वाटलं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ लेट अपलोड करण्याचं एकच कारण आहे की पाहुणे होते घरी, माझी मावशी वगैरे, त्याचे आजी आजोबा आले होते. त्याच्यामुळे कसं होय की पाहुण्यांना तो वेळ दिलेला होता. त्याच्यामुळं कसं झालं की व्हिडिओ वेळेवर पडत नाही आणि बाकीचे अदर कामसुद्धा माझे पेंडिंग होते. बाकी मी कालच्या व्हिडिओ ज्या महिलांना उत्तर दिलं, मला त्यांना एकच सांगायचं आहे की एखाद्याचं जर चांगलं होत आहे तर एखाद्याला तुम्ही जर चांगलं बोलू शकत नाही किंवा तुम्ही त्याला सपोर्ट करू शकत नाही ना, तर तुम्ही त्याला वाईट पण बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाही. आणि एखाद्याचे विचार तुम्हाला पटत नसेल, भरपूर लोक असे आहे की ज्यांना माझे विचार पटत नाही, म्हणून एखादा इन्फ्लुएन्सर मला भेटायला आला की ह्या बाया त्या इन्फ्लुएन्सरच्या कॉमेंट बॉक्समध्ये जाऊन कॉमेंट करतात की ती अशी आहे, ती तशी आहे. कसं आहे, एखाद्याला तुम्ही सांगणार आणि ते ऐकणार, त्याच्यातलं तरी आता कोणीच नाही. कारण माझं बोलण्यात जे आहे, जे लोक मला समोर भेटतात ना, ते हेच म्हणतात की तुझ्या बोलण्यात जरी कळवटपणा असला तरी समोरून तू खूप सॉफ्ट आहे, असं मी स्वतः लोक जे मला भेटतात ना ते सांगतात. त्याच्यामुळं तुम्ही लोक माझ्याविषयी काय विचार करता ना, याच्याशी मला काही घेणं देणं नाही. कारण मला माझ्या नवऱ्यासोबत, माझ्या सासू सासऱ्यांसोबत, माझ्या आईसोबत, माझ्या मुलांसोबत राहायचं आहे आणि ते मला चांगलं समजतात, एवढंच माझ्यासाठी बेस्ट आहे. तर आम्ही ना डेकोरेशन वगैरे केलं, स्वराजला गिफ्ट वगैरे दिलं आणि त्याच्यानंतर स्कूलला गेला. त्याच्यानंतर माझे सासरे वगैरे आलेले होते, कारण त्यांना मी ट्रॅव्हल्स बुक वगैरे करून दिली होती. डायरेक्टली ओलाने त्यांना घरी आणलं होतं. आणि त्याच्यानंतर त्यांना घरी आणल्यानंतर चहा वगैरे दिला, अंघोळीला पाणी वगैरे टाकून दिलं आणि आता आम्ही जात आहोत स्वराजच्या स्कूलला.
कारण त्याची इच्छा होती, की स्कूलमध्ये सुद्धा मला केक कट करायचा आहे. त्याचा बर्थडे होईपर्यंत ना त्याने 6 ते 7 केक कापलेले होते. प्रत्येक ठिकाणी त्याला केक कट करायला बोलवत होती. तर त्याच्यानंतर इथं आम्ही त्याच्या स्कूलला जायला निघालो. तर काहीतरी फटाके घेतले मी आणि चॉकलेट्स घेतले. मुलांना रिटर्न गिफ्ट देण्यासाठी पण घ्यायचं होतं, तर ते पण घेतलं आणि खूप सुंदरसा असा केक पण घेतलेला आहे. त्याच्यानंतर आम्ही त्याच्या स्कूलमध्ये पोहोचलेलो आहोत. आधीनं तो म्हणजे स्कूलच्याच युनिफॉर्मवर होता. मी त्याला ड्रेस वगैरे वेअर करून नव्हता दिला. मी म्हटलं काय माहिती टीचर वगैरे रागावतील म्हणून, तर परंतु टीचर बोलल्या की त्याचा एखादा ड्रेस आणा. तर स्वरा घरी गेली आणि हा एक ड्रेस घेऊन आली. तिला पण कळालं नाही कोणता आणायचा आणि कोणता नाही. बाकी आम्ही स्वराजच्या स्कूलला पोहोचलो ना, तर तिथली अरेंजमेंट खरंच खूप छान होती. सर्व टीचरनी सर्व स्टुडंटला बाहेर बोलावून घेतलेलं होतं आणि सर्व टीचर स्टाफसुद्धा आलेला होता आणि खरंच ती स्कूल खूप छान आहे. गुरुकुल किड्स आहे अंबाईधरामध्ये आणि खूप छान अशी स्कूल आहे जिथे स्वराज जातो. आणि त्याच्यानंतर मग इथं आम्हाला बर्थडेचा केक कट करायचा होता. भरपूर अशी कामं पण होती. डेकोरेशनवाला पण येणार होता. त्याच्यामुळे असं वाटत होतं की पटापट सर्व आवरून घ्यायचं आणि स्वराजचा जरी हा वाढदिवस असला ना, तरी पण तो जन्माला आला होता ती कंडिशन ना वारंवार डोळ्यासमोर राहते आणि एवढा आनंदाचा दिवस असला ना, तरी मला तो दिवस आठवतो आणि अक्षरशः रडावंसं वाटते. परंतु इट्स ओके. एखाद्याच्या येण्याने किंवा एखाद्याच्या जाण्यानेच आपलं आयुष्य चांगलं बदलत असते आणि तसंच माझ्यासोबत झालं. त्याच्यानंतर टीचर स्टाफ खरंच खूप हेल्पफुल आणि चांगला आहे. त्यांनी खूप छान असा टेबल ठेवला. तिच्या स्वराजच्या मित्रांना जे रिटर्न गिफ्ट्स द्यायचे होते ते पण आम्ही घेऊन गेलो होतो. म्हणजे ते किट्स असते बघा, त्याच्या शॉर्पनर, इरेजर, पेन्सिल, स्केल आणि पेन अशी ती किट होती. तर अशा 35 किट्स आम्ही घेऊन गेलेलो होतो मुलांना देण्यासाठी. त्याच्यानंतर सर्व टीचर, स्टाफ, स्टुडंट आले. त्यांनी मस्तपैकी केक बाहेर घेतला आणि टेबलवर वगैरे ठेवलं. काही फोटोज, व्हिडिओज काढले आणि खूप छान असे बोलले की बाबा स्वराजचा आज बर्थडे आहे असं तसं आणि खूप छान असं त्याचा आम्ही स्कूलमध्ये सुद्धा बर्थडे साजरा केलेला आहे. तुम्ही बघू शकता त्या प्रिन्सिपल आहेत. माझ्या साईडने उभे आहेत त्याच्या टीचर आहेत आणि खूप छान स्टाफ आहे. म्हणजे मला तरी खूप हेल्प करतं कारण त्यांना माहिती आहे की मी मीडियावर काम करते. त्याच्यामुळे म्हणावं असं लक्ष दिलं जात नाही म्हणून त्या भरपूर असं मला कोऑपरेट पण करतात आणि जर मी कॉल वगैरे रिसीव्ह केला नाही, तर मला पर्सनली पण सांगतात की स्कूलला हे प्रोग्राम आहे, ते प्रोग्राम आहे आणि अशा पद्धतीने स्वराजने जसं म्हटलं तसं आम्ही प्रत्येक ठिकाणी त्याचा केक कट पण केला आणि साजरा पण केला. त्याच्यानंतर ना सर्व टीचर स्टाफला मी आधी पण इन्व्हिटेशन दिलेलं होतं आणि खूप छान असे फटाके पण आम्ही फोडायला घेऊन गेलो होतो आणि खरंच खूप छान वाटतं जेव्हा आपल्या मुलांचा वाढदिवस असतो ना, तेव्हा खरंच खूप छान वाटतं आणि मला तर स्वराजच्या वाढदिवसाविषयी म्हणजे माझ्या वाढदिवसापेक्षा त्याच्या वाढदिवस असताना त्या दिवसाची मला खूप म्हणजे खूप आतुरतेने वाट असते. त्याच्यानंतर आम्ही मस्तपैकी केक कट वगैरे करून घेतला. केक कट केल्यानंतर आम्ही स्वराजच्या स्कूल म्हणजे जिथं त्याचा क्लास आहे ना, त्या क्लासमध्ये गेलो. नंतर टीचरनी ना त्याच्याच हाताने सर्व स्टुडंटला जे गिफ्ट आम्ही आणले होते ते वाटप केलेले आहे. तुम्ही बघू शकता की इथं गिफ्ट्स वाटपाचा कार्यक्रम चालू होता, जो की वाटलेला आहे आणि तो वाटल्यानंतर मग आम्हाला लगेच जायचं होतं इकडं. तर आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर माझं एवढं दुखत होतं की मी शब्दात पण सांगू नाही शकत. म्हणून मी थोडीशी गोळी घेतली आणि रेस्ट करायला घेतलं. तोपर्यंत डेकोरेशनवाले आलेले होते आणि त्यांनी डेकोरेशन करायला सुरुवात केली होती. स्वराजला ढोलू मोलू जे आहे ना, चिंटू, बबली ते ना थीम खूप आवडते म्हणून आम्ही तेच थीम इथं ठेवलेली होती. तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीने आम्ही स्वराजच्या वाढदिवसाची तयारी केलेली आहे. तर तुम्हाला हा दिवस कसा वाटला ते नक्की सांगा आणि स्वराजचा वाढदिवस कसा साजरा झाला, कोण-कोण यूट्यूबर होते, त्याचे आजी-आजोबा कसे म्हणजे माझ्या फॅमिलीमधून अजून कोण-कोण आलेलं होतं, हे तुम्हाला वाढदिवसाच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. त्याच्यासाठी माझ्या मोहिनी हजारे या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, डेकोरेशन कसं वाटलं ते नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये मात्र सांगायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.